हां, तर आता आपण मीटिंगचा अजेंडा मी काही ठरवला आहे. तुम्हाला काही वाटलं तर त्याच्यात ऍड करता येईल. तर पहिली जो आहे की आपली एकमेकांची ओळख करून घेऊ. म्हणजे थोडंसं आपल्याला आणखी कनेक्ट होता येईल. बागेसंदर्भात तुमच्या काय गरजा आहेत, नेमकं तुम्हाला काय करायचंय. म्हणजे एक गोष्ट कळाली की तुम्हाला वर्षभर इथून 1 वर्षानंतर तरी स्वतःचा सगळा भाजीपाला चालू झाला पाहिजे. माझ्या कामाबद्दल सांगेल. आपण फक्त ऑनलाईन कोर्सेस आता घेत आहोत, पण त्यापूर्वी बरेच कामं केलेत आणि वेगवेगळ्या व्यासपीठावरती पण आपण कामं करत आहोत. आणि तुम्हाला यासाठी कोर्स कसं मदत करेल, आपल्याकडे कोणकोणते फीचर्स आहेत हे पण मी तुम्हाला सांगेल. आणि मग आपण फायनली कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचा आणि घेतल्यानंतर काय काय होईल, तर हे पण ती प्रोसेस काय काय असेल हे आपण बघणार. तर आता मला तुमचं तर कळालंय, तुम्ही प्रोफेसर आहात आणि कोणत्या याच्यात आहात म्हणाला. मी सर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये लेक्चर आहे. बरं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूरला. हा हा हा. आणि आता मी याच्या पहिले गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आर्वीला होतो. आता मूर्तिजापूरला आहे. दोन्ही ठिकाणचं मी बगीचा प्रभारी पण होतो. ओके. तर तिथे पण जवळपास 1,500 झाडे आणि एक चांगला 1000 झाडांचा ज्याला म्हणतात व्हर्बेरियम, म्हणजे व्हर्बल झाड, औषधोपयोगी वनस्पती आहे. त्याचा एक फार मोठा बगीचा तयार केला होता 5 वर्षा पहिले, 2019. मग हा तुमचा 1000 झाडांचं नियोजन चालू. मग हे तुमचा एक्स्ट्रा तुमचा इंटरेस्ट होता. अच्छा अच्छा. ओके. एक्स्ट्रा बगीचा प्रभारी म्हणून मला ते केलेलं आहे, पोर्टफोलिओ दिलेला. बरं. आणि माझी आवड आहे आणायची, त्याच्यात मला ते आवडते. बरं बरं बरं. आणि आता तुमचं हे स्वतःचं घर आहे ना हे. हे स्वतःचं घर. बरं. कसं आहे, बंगला आहे की अपार्टमेंट, काय नेमकं रो हाऊस. इंडिपेंडंट बंगलो आहे. आणि समोर चांगली 15-20 फुटाची जागा आहे. बरं. आणि वर टेरेस माझं पूर्ण ओपन आहे. मी थोड्या वेळानं वाटल्यास तुम्ही म्हणत असाल तर मी वर टेरेस दाखवतो. हा बघूया ना आपण किती वेळ आपल्याला मिळतो त्याच्यावरती. बरं. चालेल, काही हरकत नाही. मला एक सांगा की तुम्ही कोणती जाहिरात बघितली वेबसाईटवर आमच्या, म्हणजे कशी. मी फेसबुकला. जाहिरात बऱ्याच चालल्यात. म्हणजे आता जो रंग दिसतोय स्क्रीनवरती तशी होती की वेगळी होती वर्तमानपत्र. वेगळी होती. पेपरचे कटिंग्स असतील ना त्याच्यामध्ये, ती होती का. बरं, चालेल. मग तुम्हाला काय आवडलं त्याच्यात. कसं आहे की आता हे माझं फील्डच नाही तसं. आणि जेव्हा आपण आवड जोपासतो समजा, तर कसं आहे की त्यातली तंत्रशुद्ध माहिती आपल्याला नसल्यामुळं आपण कुठेतरी चुकतो. पालक लावलं काहीतरी वेगळंच, समजा ते मेथी लावली, मेथी चालली गेली, सामान माझा टिकला नाही. मातीचं सगळं प्लॅटफॉर्म तयार केला, सगळ्या गोष्टी केल्या, पण कसं आहे की काहीतरी चुकलं म्हटलं. म्हणूनच मला ते लक्षात आलं की गायडन्स आपल्याला आवश्यक आहे. आणि ते जर गायडन्स मिळाला तर आपण व्यवस्थित करू शकतो. बरं. वेबसाईट सगळी चेक केली आमची शेवटपर्यंत. आणि तुम्ही आता फेसबुक शिवाय इंस्टाग्रामवर पण आहात का. इंस्टाग्रामवर नाहीये. बरं ठीक. आणि शिवाय कारण हे मी यासाठी विचारतोय, कारण आपलं जे जास्तीत जास्त कम्युनिकेशन या प्लॅटफॉर्मवरती होईल. व्हॉट्सअप पण आहेच, परंतु कसं आहे, मनुष्य हा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो, शोधत असतो काही ना काही, आणि तिथून आपण एक कम्युनिकेशनचं साधन मानतो या सगळ्या गोष्टींना. त्याच्यामुळे तुम्हाला हे विचारतोय, काही हरकत नाही. फेसबुकवर तुम्ही फॉलो केलंच असेल ना म्हणजे. बरं. आणि युट्यूब वगैरे बघता का. बरं. मग आमचं चॅनल बघितलं त्याच्यात. काय आवडलं, कोणता व्हिडिओ आवडला. व्हिडिओ सर आता प्रायमरीच माझे चालू आहे सध्या, की ऍक्च्युअली बागकामाची सुरुवात कशी म्हणजे कुठून करायची, माती तयार कशी करायची, अशा. नाही स्पेसिफिक आमचा जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरचं काय आवडलं. युट्यूब चॅनलचं सर मला सध्या एकदम नाही सांगायचं, पाहिलं मी मधात. बरं ठीक आहे काय हरकत. आता मला आपण तुमच्या बागेसंदर्भात बोलूयात. तुम्ही अधिक सांगा मला. एक गोष्ट कळाली की तुम्ही ऍज म्हणजे गार्डनिंगचं तुमच्याकडे एक थोडी जबाबदारी होती, हर्बल गार्डनिंगची. तिथला अनुभव काय होता, म्हणजे काय तुम्ही करताना काय अडचणी आल्यात का तिथे. कसं आहे सर की एक रेमंड कंपनीशी आमचा टायअप झाला होता. जवळपास 1000 त्यांनी प्लॅन करून दिले होते तयार. आणि नेमकं काय झालं की त्यावेळेस मी तिथे जॉईन झालो आणि
लॉकडाऊन लागलं. हा त्या कंपनीने काय केलं की त्यांचा थोडासा जो कॉन्ट्रॅक्ट होता तो त्यांनी बंद करून टाकला. बरोबर. ते सगळं मला एकदम अपरिचित होतं सगळ्या गोष्टी, किंवा हम्म. आपण बगीचा प्रभारी आहोत आणि एवढे मोठे सगळे झाडं दिसतात आणि ते सगळे आयुर्वेदिक प्लांटेशन, तर हम्म. प्रत्येक याचे 4-4, 5-5 त्यांनी असे लावून ठेवले होते. मस्त चांगला स्पॉट तयार केला त्यांनी, हा अर्धा पाऊण एकर. हम्म. ते मला थोडंसं त्याच्यातलं असं अडचण गेली की बा आता यांना उन्हाळा आहे किंवा आता पाण्याचं नियोजन कसं करायचं, काय करायचं. हम्म. तर जनरली आता घरी शेती असल्यामुळं थोडंसं हो. एवढं तंत्रशुद्ध नाही, पण थोडीशी माहिती असल्यामुळं मग ते थोडेसे त्याचे कटिंग्स करून घेणे, त्याला ग्रो करण्यासाठी थोडंसं त्याला काळ्यांचा आधार देणे किंवा थोडंसं शेड टाईप करून घेणे. आणि मी काय केलं सर त्याच्यात, की एकट्याकडून थोडंसं काम होत नाही, हो. तर टीम ग्रीन आर्मी म्हणून मुलांचीच टीम तयार केली. बरोबर. हो. प्रत्येकाला त्याच्यात इन्व्हॉल्व केलं. प्रत्येक ब्रँचचे 5-5, 10-10 मुलं त्याच्यात घेतले मी, त्यांना आवड. आणि मग त्यांना ते झाडं मी थोडीशी वाटून दिली एरिया. हा हा तुम्हाला पाहायचं 4 वर्षाचा सुंदर म्हणजे अनुभव असा की झाडांजवळ आपण जेव्हा जातो, भावनिक नातं आपण जेव्हा हो. तेव्हा त्याची ग्रोथ मस्त होते. बरोबर. हा छान छान, अगदी अगदी उत्तम. आणि घरी आता तुम्ही समोर करता आहात की टेरेसवर केलंय ते? नाही, समोर मग मी आता जस्ट मला हा 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 दिसतंय. ओके ओके ओके. हा नाही नाही, सावकाश जा. काही घाई नका करू, अजिबात घाई काही नाही. हा तुम्हाला जसं वाटेल तसं चांगलं, कारण पावसाचे दिवस आहेत, घाई नका करू. पाऊस चालू आहे. हा पाऊस पण चालू. काही हरकत नाही, आपण ते नंतरही बघूया. आता बसून घ्या, कारण कसं आहे धावपळीत आपल्याला जे बोलायचं ते राहून जाईल. शिवाय पाऊस पण चालू आहे आणि सटकण्याची शक्यता पण, भीती वाटते. उगीच नका हे काही करू. आपण ते निवांत बघूया एकदा झालं तर. ठीक आहे. आता तुम्हाला कोर्स मधून काय उद्दिष्ट आहेत? म्हणजे तुम्ही आता वेबसाईट आमची बघितली, तर म्हणजे काय कारण काय जॉईन करायचं? सर मला ऍक्च्युली जे वर्क टेरेसवर केलेलं आहे मी, तो जो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, तर कसं होतं की तिथलं थोडंसं जो प्लॅटफॉर्म बनवला त्याच्यात आपल्या स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी एक भाजीपाला काढणे हा आपला पहिला उद्देश आहे. आणि त्याचं एक तांत्रिक म्हणजे टेक्निकल दृष्ट्या आपल्याला आपण सक्षम असलो पाहिजे, किंवा आपल्याला लगेच कळलं पाहिजे किंवा हा असं असं झालेलं आहे, तर याच्यावर काहीतरी सोल्युशन आहे. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्हाला ताबडतोब एखादी गोष्ट जर अडचण आली, काही आलं, तर लगेच तुम्हाला त्याच्यावरती सायंटिफिक काय रिझन आहे आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे. ओके ओके. हा, या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात, की जे झालंय ते का झालंय याचं कारण समजून घेणं आणि त्याच्यावरती उपाय करणं. मग तो तुमचा डॅमेज कंट्रोलचा असेल किंवा परमनंट काही त्याच्यातली गोष्ट. अगदी उत्तम, म्हणजे काही हरकत. आता सगळ्यात मोठ्या काय काय अडचणी येत आहेत? तुम्ही जसं मला सांगितलं की थोडस कसं झालं की माझं वर माझ्या डोक्यात पहिले कसा कन्सेप्ट होता किंवा भाजीपाला हा नाजूक प्रकार असतो. थोडस सनलाईट पासून जर जास्त वरचा टेरेसचा भाग आहे, उन्हाळ्यात गरम होईल किंवा हे होईल असं थोडं डोक्यात कन्सेप्ट आला माझ्या. आणि मी ऍक्च्युली सोलर लावलेला आहे. त्या सोलरच्या खाली मी तो प्लॅटफॉर्म बनवला. बरोबर. 16 बाय 9 फूट बाय 16 फूट एक प्लॅटफॉर्म बनवला. त्याच्यात काय केलं मी, पहिले वॉटरप्रूफिंग पहिले सगळं करून घेतलं होतं खाली, आणि त्याच्यावर एक पन्न्या टाकल्या, सगळ्या प्लॅस्टिक पन्नी, आणि मग त्याच्यावर विटांचे भुगटा, विटाच्या थोडंसं हे करून मग त्याच्यावर आपली खत मिश्रित थोडीशी माती पसरवली. बरं. हे झालं प्रायमरी, आपली तयारी झाली. पण आता मला थोडंसं आता हे 5-6 महिने गेल्यानंतर असं लक्षात आलं, हा पावसाळा झाला किंवा हे मातीचं वजन खूप होऊन जाते त्याच्यात, आणि थोडंसं खालच्या रूम मध्ये थोडंसं त्याला इतकं केल्यावरही पूर्ण काहीतरी दिसते. तर त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ग्रो बॅग बेस्ट सोल्युशन राहील असं वाटतं. हा, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर भाजीपाला
म्हणजे नाजूकपणे हाताळणं गरजेचं आहे, परंतु त्याला निसर्ग मिळणं म्हणजे ऊन भरपूर असणं, टेरेस हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी. आणि याच्यामध्ये अगदी तुम्हाला शेड खाली करायची गरज नाही, उलट त्यांनी काही प्रश्न वाढतात त्याच्याने. तर तो एक मुद्दा चुकीचा आहे, की तो गैरसमज आहे, तो पूर्ण आपण आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं त्याच्याबद्दल. दुसरं असं की आता सध्या जर तुम्हाला टेरेसवरती खाली ओल येत असेल तर आपल्याला क्विकली त्याच्यावरती लगेच सोल्युशन मिळून जाईल, कारण ते काय असेल आणि कसं हे सुद्धा कोर्समध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगू की नेमकी ओल कुठे येते, त्याच्यात काय करायचं काय, आणि खर्च पण फार नाहीये. तुमचं ऑलरेडी कोटिंग झालेलंच आहे, थोडासा गॅप आहे, तो कुठे असेल हे मला माहिती आहे, तर तो मी तुम्हाला सांगेल तसं की काय करायचं. तिसरं की याच्यासाठी आपण फक्त 10% माती वापरतो, वजन काहीच होत नाही, हलकंच राहतं. आणि इतकं मोबाईल असतं, इतकं तो सेटअप असतो की तुम्ही म्हणजे माझ्याकडे आम्ही नाशिकमध्ये 23 वर्ष काम करत होतो लोकांसोबत, तर त्याच्यामध्ये बरेच अधिकारी होते, पोलीस अधिकारी आणि या लोकांच्या बदल्या होत असतात. तर त्यांना हे जेव्हा असं समजून सांगायचं किंवा करून द्यायचं, तेव्हा त्यांना मी म्हणायचो की तुम्हाला माती ही फक्त माती घेऊन जा, रोप तर कुठेही मिळून जातील समजा, जी माती तयार व्हायची. म्हणजे कारण काय कसं आहे, याच्यामध्ये टेरेसवर सेटअप पण तयार करतो येतो, एरोब्रिक्स नावाचा, आपण विटा लावून करतो, कुठेही बांधकाम नसतं त्याच्यामध्ये. त्याचं सायंटिफिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, कसं पाणी ड्रेन होईल, कुठे त्याचं डिझाईन करायचं हे सुद्धा सांगितलं जातं त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला ती काही अडचण नाहीये. आणि सेफ वे जो सगळ्यात सुरुवातीला असतो बॅग गार्डनिंग करणं, हा सगळ्यात चांगला आहे. म्हणजे आपण त्याच्यावरही काम करू, बेड साठी करू, कारण बॅग गार्डनिंग आणि एरोब्रिक्स बेड याच्यामध्ये प्रत्येकाचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज वेगवेगळे. तर हा जो आपला कोर्स आहे तुम्हाला टाइम सेव्हिंग करणारा असतो, कमी वेळेत आपल्याला जास्त कसं उत्पन्न येईल, पर एकदा काय लावायचं म्हणजे ते कायमस्वरूपी येत राहील, काय कुठे आपण इंटरव्हल करायचं, किती करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. तर तुम्हाला क्विक सोल्युशन त्या जी काही ओल येते त्याच्यावरती मिळून जाईल. 10% माती असेल, याच्यामध्ये कुठेही शेड टाकायची गरज नाही तुम्हाला. तर त्या स्टेप बाय स्टेप आपण सगळे प्रॅक्टिकल व्हिडिओ काही तयार केले, तेही मी तुम्हाला दाखवतो तसे, म्हणजे सांगेल तसे, तर काय काय कसं बघायचं. बरं, तुमच्याकडे वेळ किती असतो साधारण, वेळ कसा आहे तुमच्याकडे? सर मला सकाळचा वेळ आहे, सकाळी 5:30ला 5:30 पावणे 6ला मी म्हणजे होऊन जाते चालू. 8:30 पावणे 9 पर्यंत मी स्वतःला गार्डनिंग साठी वेळ देतो, म्हणजे 2-2.5 तास मिळून जाते. आणि याच्यामध्ये तुमच्याकडे आता अवेलेबल काय आहे की जे आपल्याला वापरता येईल? म्हणजे कशा संबंधित साहित्य का? म्हणजे जागा आहे समजा, जागा आहे, आपल्या घरी जागा आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे आणखी, की हे मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या कॉलेजसाठी तुम्ही जिथे शिकवताय त्याच्यासाठी पण मिळेल आणि घरासाठी पण मिळेल, आणि इव्हन तुमचं स्वतःचं फार्म हाऊस असेल किंवा शेती असेल तर याच्यात हे सुद्धा इन्क्लूड होतं. कारण आपलं म्हणणं असतं की आपल्यासोबत जोडलेला जो मनुष्य आहे, जो शिकणार आहे, विद्यार्थी आहे, तर त्याला जास्तीत जास्त शिकायला मिळावं वर्षभरामध्ये पूर्णतः. मग तो कुठूनही शिकेल, तो त्याच्या मित्राच्या घरचे कुंडी दाखवेल किंवा मित्रांच्या घरचं, नातेवाईकांच्या घरचं बाग दाखवेल आणि सांगा सर मला याच्यावर सोल्युशन किंवा हे रिझन काय आहे. तर आपला उद्देशच तो आहे की तुम्ही जास्तीत जास्त शिकावं, कारण शिकलेलं हे कुठेही आयुष्यभर वापरता येतं. मग तुम्ही घरी वापरा, तुमच्या व्यवसायासाठी वापरा, तुमच्या प्रोफाईलसाठी वापरा, ते काहीच हरकत. तर या सगळ्या जागा कव्हर होतील. तर मी हे विचारतोय की तुम्हाला घरी आता आपल्याला समजा बाग स्टार्ट करायची आहे टेरेसवर, तर सध्या काय काय उपलब्ध आहे? म्हणजे जागा एक असते ती तर आहेच, साधनं म्हणजे कुंड्या, माती, असं काही आहे का? माती मी जे आता संग्रहित करून ठेवली आहे, पण त्याला ती कसं आहे, फक्त मातीच आहे. बरं बरं बरं, त्याच्यात काही नाही आहे. त्याच्यामुळे ते काय झालं की ते फक्त मी एक स्टोअर करून ठेवली, पण नंतर माझ्या लक्षात आलं ग्रो बॅग जेव्हा भरल्या ते खूप वजनी होत आहे, म्हणून थोडस मी पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नर्सरीत गेलो होतो. तर त्यांची माती पाहिली, माझी माती पाहिली, तर मला थोडासा फरक त्या दिवशी मला जाणवला. म्हणून मी ते तिथली म्हटलं मला एखादं पोतं द्या तुम्ही, मी ते आणलं आणि ते भरून पाहिलं, 2 मधला डिफरन्स पाहिला, तर एकदम म्हणजे 50%च्या खाली एकदम लेस झालं ते वजन. अच्छा. आपल्याजवळ माझ्याकडे आता 10 ग्रो बॅग आहे, पण जनरली त्यात मातीच भरलेली आहे. मला त्या पुन्हा याच्यात वापरण्यात आणावं लागेल. काही त्या प्लास्टिकच्या त्या ग्रो बॅग्स आहेत, त्याच्यात मिरची सारखं मी लावलेलं आहे, पण त्यात आता ग्रो अजून काही झालं नाही, कारण पाऊस खूप आहे, त्याच्यामुळे ते पाणी साचत आहे त्याच्यात. ते रोज पाणी काढतो मी, पण ते मला असं वाटतं की ते जास्त पाण्यामुळे थोडंसं त्याची वाढ थांबलेली आहे. बरोबर, ओके. आपण करूया त्या
याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की जितकं फाईन असतं तेवढं ते प्रॉब्लेमॅटिक पण असतं. म्हणजे किडीला आकर्षित करणं ते का असतं वगैरे हे आपण तुम्हाला सांगू. आता मला एक सांगा की जे तुम्ही ऍज अ गार्डनर प्रोफाईल म्हणून किंवा तिथलं कोऑर्डिनेटर म्हणून काम करताना तर त्यांनी काही शिकवलं होतं का तुम्हाला? नाही सर, नाही. काहीच नाही शिकवलं. नाही. अच्छा बस अच्छा. आवड आहे तर तुम्हाला पोर्टफोलिओ देऊन टाकतो. देऊन बस. टाकतो. अच्छा असं केलंय. बरं. अच्छा. बरं. आता तुमच्या ज्या अपेक्षा आहेत की पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण काय करू शकतो, म्हणजे माझ्याकडे आलेलंच आहे ते. आणि नक्की आपण अगदी पहिल्या 7 ते 10 दिवसात आपलं गार्डनिंगला सुरुवात होऊन जाते. त्याच्यानंतर तुम्हाला हे पण होतं की महिन्याभरात पहिली भाजी यायला सुरुवात होते. कोणत्या भाज्या आधी घ्यायच्या म्हणजे आपल्या घरच्यांचा उत्साह वाढेल हे सुद्धा सांगितलं जातं सगळं. जेणेकरून कसं आहे, मनुष्य एक स्वभाव आहे, काही दिलं आपण काही भेटलं रिटर्न तर मग तो आनंद वाटतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट केलाच जातो. म्हणजे तिथून पुढे तुमचा सपोर्ट चालू होऊन जातो. बरं. आता सध्या आम्ही पालक आणि कारली वगैरे खातोय समजा. अच्छा. बरं, मग कारली कुठे लावली? खाली लावलीत का? नाही ग्रो बॅग मध्ये. अच्छा, ग्रोब. बरं. चालेल. आणि तुमचे जे प्रश्न होते की तुम्हाला लागवडीविषयी, मातीविषयी आणि काही विशेष काळजी असते. तर आता ह्या ज्या गोष्टी आहेत आम्ही वर्षभराचा कोर्स डिझाईन यासाठीच केलाय. म्हणजे तुम्हाला त्यातले मॉड्यूल पण दाखवतो की काय शिकवणार आहोत. हे सगळे मॉड्यूल त्याच्यामध्ये कव्हर होतात. काही हरकत नाही. तुमच्या ह्या इव्हन प्रत्येक प्लांट वाईज कसं लागवड करायची, प्रत्येक बी कसं लागवड करायचं याचंही तुम्हाला कन्सल्टेशन केलं जातं. इव्हन तुम्ही याच्यामध्ये गेलात, आता नर्सरीमध्ये गेलात, सर मला सांगा यातल्या या 2 झाडांपैकी कोणतं झाड घेऊ, असंही मला कॉल केला तरी तुम्हाला तो सपोर्ट मिळतो. कारण त्या एका कॉलमध्ये तुम्हाला बरंच काही शिकायला मिळतं. कारण हे आपण पिन पॉइंट त्यातून शिकवत असतो. माती तर ऑफकोर्स मातीविषयी आपण शिकवतो. माती चांगली असेल तरच पुढच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. आणि याच्या रिलेटेड काय असतं की गार्डन म्हटलं की एक इकोसिस्टीम असते. म्हणजे तुम्ही जर आता माझा युट्यूबवर व्हिडिओ बघितला असेल की स्वयंपाक करताना एक सिस्टीम असेल तर स्वयंपाक करायला मजा येते. नसेल म्हणजे तिथे बेसिन नसेल, पाणी नसेल, हात धुवायला जागा नसेल, टॉवेल नसेल किंवा नीट मांडणी केलेली नसेल तर आपल्याला मजा येणार नाही, त्याच्यामधून आपल्याला त्रास होईल. तसं बागकामाचं आहे की सिस्टीम आणि इकोसिस्टीम ह्या 2 गोष्टी आपण तयार करतो. मग त्याच्यासाठी नेचरला कामाला लावतो. आणि नेचर हा इतका सक्षम आहे आपल्यापेक्षा की तो खूप चांगल्या रीतीने काम करतो. पण मनुष्य कसं आहे, आपलं मनुष्य स्वतःला इतकं शहाणा समजतं की केमिकल टाक, अमुक टाक, तमुक टाक आणि सगळं डिस्टर्ब करतो. म्हणजे जी गोष्ट नीट चाललेली आहे त्यालाही डिस्टर्ब करतो आणि म्हणतो मला अपेक्षित परिणाम आले नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप शिकवल्या जातात. तर त्याच्यामध्ये तुम्ही आमचे फीचर्स बघितले ना, म्हणजे कोणकोणते फीचर्स आहेत ऑनलाईन मध्ये? कोणकोणते मला सांगाल का, म्हणजे लक्षात आलंय? म्हणजे एक तर आपला म्हणजे याचे फीचर ना, कोर्सचे फीचर. कोर्स मधून आम्ही कसं शिकवणार तुम्हाला याचं काही का? मॅक्झिमम तिथं होतं किंवा ऑनलाईन पद्धतीने हे सगळ्या गोष्टी होणार. बरं. गायडन्स हे पूर्ण ऑनलाईन पद्धतीने मिळेल. आणि एक रविवारचा मराठीचा क्लास, मंगळवारचा काही हिंदीचा क्लास. बरोबर. हो. आता समजा जॉईन करतो असं झालं म्हणजे हा महिना गेला, आता समजा कमी झालं. बरं. नाही, कमी नाही होणार. पहिली जी गोष्ट आहे की ऑनलाईन आठवड्याला 2 सेशन असतात. कारण आपलं भारतभरात हिंदीमध्ये पण चालतं आणि आपल्या मराठी माणसांना, बांधवांना हिंदी कळतं म्हणून त्यांना एक ऍज अ बोनस म्हणून दिलंय की तुम्ही हिंदीमध्ये पण या. हिंदी आणि मराठीमध्ये कंटेंट वेगवेगळे असतात. म्हणजे मॉड्यूल सारखे असतात. ते मॉड्यूल मी तुम्हाला सांगतो. मॉड्यूल म्हणजे एक मोठे विषय असतात, पण त्याच्यामध्ये फरक असतो 3 महिन्याचा, 4 महिन्याचा असा. आणि तुम्हाला ऑनलाईनला येता नाही आलं तर याचं रेकॉर्ड मिळतं. रेकॉर्ड मध्ये तुम्हाला डिसेंबर 22 पासूनच सगळं रेकॉर्ड मिळेल. म्हणजे कोणतेही सेशन मला वेबसाईटवर तुम्हाला त्याचा पासवर्ड दिला जाईल, तेही मी ओपन करून दाखवतो म्हणजे काय आहे कसं आहे. आणि तिसरं जे आहे की 24/7 तुम्हाला पर्सनल सपोर्ट दिला जातो. तुम्ही त्याच्यामधून कधी काही अडचण आली, कुठे काही अडचण आली तर कॉल करू शकतात. म्हणजे असे 3 मार्ग आम्ही तयार केलेत की ज्यातून तुम्ही जास्तीत जास्त शिकू शकतात. तर मी तुम्हाला एक क्विक रिव्ह्यू देतो आपण कुठे आणि काय आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडं. तर आपली ही वेबसाईट आहे, हे तर तुम्ही बघितलीच आहे. तर याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. इथे काही परत आता तुम्हाला जायची गरज पडणार नाही. इथे गेलं की अधिक माहिती त्याच्यासाठी दिली आहे. आपण जे आता याच्यामध्ये हे बघा, हे 3 फीचर्स आहे असं सगळं दिलेलं आहे. इथून मागे आता तुम्हाला हवं तर एकदा बघू शकता, काही हरकत नाही. पण इथे जे आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर इथे येतात, तुम्ही
जो कन्सल्टेशन कॉल इथून बुक केला, असं सगळं आहे. हे 2 व्हिडिओ परमनंट असतात इथे, परंतु इथे आपण अपडेट करत असतो. इथे वेगवेगळे तर असं असतं. ही एक वेबसाईट आहे आपली. आपला ब्लॉग पण तयार केलेला आहे. ब्लॉग म्हणजे आपण गेल्या 10 वर्षापासून याच्यावर लिहित असतो आणि तुमचा ईमेल माझ्याकडे येईल आता, तर मग मी काय करतो की तुम्हाला त्याच्या अपडेट्स पाठवतो की आम्ही थोडं थोडं लिहित असतो याच्यावरती. सगळं देत नाही आपण, कारण हा तसा फ्री लोकांसाठी असतो. पण तुम्हाला याच्यातून ज्या गोष्टी शिकायला मिळतील त्याच्यावरती आपण ऍज अ कोर्स मेंबर म्हणून माझ्याशी चर्चा करू शकता की सर हा मुद्दा असा कसा आहे. हे बघा, हे पूर्णतः आपली वेबसाईट आहे आणि याच्यावर अपडेट असतात. आता बघा, मागे जे मेडिसिनल प्लांट बद्दल सेशन झालं होतं, तर त्याच्याबद्दल सगळं दिलेलं असतं डिटेल्स, काय की तुम्ही कसं या, कुठे या, असे वेगवेगळे टॉपिक्स असतात जवळपास. याच्यावरती आपले 3000 लोक जोडले गेलेले आहेत. आपल्या पूर्ण कोर्स मध्ये आता जवळपास 20,000 लोक होतील आणि आम्ही 20,000 नंतर म्हणजे त्याच्यासाठी काही 10-15 फक्त लोक बाकी आहेत. ती 20,000 पूर्ण झालीत की आम्हाला दुसरं त्याच्यामध्ये ऍड करता नाही येणार. आम्हाला काय राहील की आम्ही तुम्हाला देणार 1 वर्षाची मेंबरशिप. तर 1 वर्षाची जी मेंबरशिप असते, जर 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांना वाटलं की मला आता नाही शिकायचं, तर ते विड्रॉ होतात आणि नवीन लोक त्याची जागा घेतात. तर पण आपलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण आहे हे सगळं हिंदी मराठीमध्ये कळवत असतो या सगळ्या गोष्टी. तर याची तुम्हाला लिंक प्रॉपर मिळून जाईल किंवा आपण देतो किंवा ईमेलवर येतं. प्रॉपर कोर्स मेंबरला तर ईमेलवर येतच याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही ईमेलद्वारे पण आमच्या संपर्कात राहू शकता. आपल्या नावाची स्वतःची एक गच्चीवरची बाग म्हणून पण एक वेबसाईट आहे. इथे आपले डिटेल्स दिलेले, फोन नंबर तोच आहे, सगळं दिलेलं असतं. तर तेही तुम्हाला वाटलं तर बघू शकता. इंस्टाग्राम आहे आणि हे बघा, इथे आता 2090 फॉलोअर्स आहेत, म्हणजे 2100 फॉलोअर्स झालेले आहेत. या पोस्ट असतात, डेली आपण पोस्ट अपलोड करत असतो. हे बघा, आजचं ही पोस्ट अपलोड झाली आहे, उद्या पण होणार. याच्यातूनही तुम्हाला शिकायला मिळतं आणि ते आपण कोर्स मेंबरला अपलोड करतो. हे बघा, आता इथे हे केलेलं आहे आणि डेली अपडेट चालू असतात. म्हणजे प्रत्येक रील जो असतो ना, हा एक प्रत्येक रील हा त्याच्यातून तुम्हाला एक तर नोटिफिकेशन मिळतं. हे बघा, इथे जे आहे की तर याच्यातूनही तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं की आपलं येत्या रविवारी कोणतं सेशन आहे किंवा ह्या गोष्टी कोणत्या आहेत. समजा आता बघा, आजचं कोणतं सेशन आहे मी तुम्हाला सांगतो. आज जे सेशन होणार आहे, गार्डनिंग गति से सीखने के लिए ये समझ लो रेकॉर्ड कोर्स देखना है. म्हणजे आज रविवारचं सेशन आहे हे पूर्णतः, आज ते होणार आहे. तर असे नोटिफिकेशन आहे बघा, रविवारी 28 जुलै, आज 28 तारीख आहे, वेळ आपल्याला कोर्स मेंबरला माहिती असते. तर हे सगळे नोटिफिकेशन, या सगळ्या गोष्टी त्यातून शिकवत असतो. फेसबुकवर सुद्धा अपडेट करत असतो, जेणेकरून आपण सगळ्यांशी कनेक्ट राहू याच्यामध्ये. हे बघा, इथे पण आलं. तुम्ही इंस्टाग्रामवर गेलात किंवा इथे आलात तरी इथे मिळू शकतं. हे बघा, 28 तारखेचं कोणतं सेशन आहे हे फेसबुकवर दिसतं. असं आपलं बरंच काम चाललेलं असतं, जेणेकरून आपण सगळ्यांशी भेटत राहू. युट्यूब चॅनल आहे, हे पण तुम्ही बघितला सगळं, म्हणजे साइड बाय. याच्यामध्ये फरक असा आहे की कोर्स आपला जो डॅशबोर्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त रेकॉर्ड कोर्स जो मिळतो, म्हणजे बाकीच्यांना दिसणार नाही त्याच्यामध्ये, तेवढंच फक्त कोर्स मध्ये दिसतं. इथे युट्यूबवर नसतं. हे युट्यूब म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये टिप्स मिळतील, पण तुम्हाला छोटे छोटे टिप्स मिळतात, याच्यामध्ये डिटेल्स नाही मिळत. हे पण तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. हे बघा, आता 28 तारीख म्हटलं यापैकी जो आपल्याला डिटेल मध्ये शिकवणारा प्लॅटफॉर्म मग आपल्याला फक्त फेसबुकच आहे का आपलं? फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब हे फक्त कम्युनिकेशन साठी आपल्या. म्हणजे तुम्हाला फक्त ब्लॉगचे पण येतील, तुम्हाला ब्लॉग पण मध्ये काही गोष्टी शिकायला मिळतील, पण काही नोटिफिकेशन म्हणजे आज हे सेशन झालंय, उद्या हे झालंय, उद्या ते होणार आहे यासाठी. परंतु याच्यामध्ये तुम्हाला काही असे रील्स आहेत की ज्यातून छोटं छोटं शिकता येईल. आता हे बघा की आता हे मागच्या आठवड्यात झालं होतं हिंदीमध्ये, तर याबद्दलचं आम्ही नोटिफिकेशन दिलंय. पण खरं कोर्स कुठे शिकता येतो, तुम्हाला 24/7 जे दिलं जातं सपोर्ट, तिथे मेंबरशिप डॅशबोर्ड दिला जातो ऍक्सेस करायला त्यामध्ये. हे बघा, इथे डॅशबोर्डचं आता मी तुम्हाला सांगतो तसं पुढे. हा जो वरचा नंबर आहे ज्याच्यावर आपण कॉलिंग केलं, तर हा फक्त कॉलिंग साठी ठेवला आहे. आणि हा जो नंबर आहे ज्याच्यावर व्हॉट्सअप आहे, याच्यावर तुम्ही फोटो, व्हिडिओ वगैरे पाठवू शकतात. म्हणजे आता तुम्ही कोर्स मेंबर झालात की मी तुमच्याकडून व्हिडिओ मागवेल प्रॉपरली, तरी आता बघितलं आहे, तर तो व्हिडिओ किंवा जे काही कम्युनिकेशन आहे ते याच्यावर. आता आपलं जे याच्यामध्ये झालं 6 जे आहे, हे 3 गोष्टी आहेत बघा. मार्गदर्शन 24/7 करतो, रेकॉर्ड कोर्सचा ऍक्सेस देतो, ऑनलाईन सेशन दर आठवड्याला होतात, वर्षभर 104 ऑनलाईन सेशन होतील
आणि सोशल मीडियावर तुम्हाला अपडेट्स मिळत राहतात. म्हणजे असं, कारण 18,000 म्हणजे 20,000 लोक आता होत आहेत, तर प्रत्येकाला व्हॉट्सअपवर नाही पाठवतात. म्हणून काय झालंय, आता आमचा जो 9850 नंबर आहे ना, तो त्यांनी बॅन केला. 20,000 लोकांना एका वेळेस मेसेज पाठवणं म्हणजे त्यांच्यासाठी तोट्याच आहे. त्यांनी काय केलं, हा माझा नंबर बॅन करून टाकला. नाहीतर याच्यावर काय होतं, आपण स्टेटसला वगैरे नोटिफिकेशन टाकून त्यातून कोर्स राहायचे. पण आता इथे काय होतंय, तो आम्ही बिझनेस त्यांना पेड केले वर्षभरात. पण याच्यावर आम्हाला एवढे, याच्यावरही कंडिशन आहे, फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअपवर. तेही तुम्ही केला तर, मला नाही करता येणार, तुम्ही केला तर. आणि याच्यावर तर काहीच नाही करता येणार. तर त्यामुळे हे व्हॉट्सअप बिझनेस जे आहे ते प्रॉपरली तयार केलंय. म्हणून आम्ही काय केलंय की कम्युनिकेशन साठी हे 3 प्लॅटफॉर्म वापरले. फोन तर चालूच राहील आपला, तुम्ही रोजही फोन केला तरी चालतो, कारण जितकं संपर्कात राहू तेवढं आपण शिकू शकतो. आता मी तुम्हाला कोर्स डॅशबोर्ड दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय त्याच्यामध्ये असतं. इथे तुमचा ईमेल टाकला जातो. इथे आता मी माझा असतो, मी तुम्हाला दाखवतोय म्हणून, पण प्रॉपरली इतर वेळेस तुम्हाला हे केलं जातं. हे बघा, ईमेल टाकला, त्याच्यात पासवर्ड टाकला की इथे साइन इन करायचं. तर हे तुम्हाला परमनंटली पाठवलं जातं. ऑनलाईन सेशनची पण जी परमनंट एक लिंक असते, आणि डॅशबोर्डचे तुम्हाला पासवर्ड ऍक्सेस सगळं दिलं जातं. ते सेव्ह करून ठेवायचं. आता सुरुवातीला तुम्हाला जो दिला जातो तो 99 चा एक बिगिनर्स कोर्स असतो. म्हणजे आता बरीच लोक, आपण तो वेबसाईट वर पण दिलेला आहे की ज्यांना छोटं गार्डन असतं की मला फक्त समजून घ्यायचंय, त्यांच्यासाठी 99 चा असतो. आणि हा जो असतो हा मोठा कोर्स असतो वर्षभराचा. तर आणि आपले जे वर्षभराचे मेंबर असतात त्यांनी याच्यामध्ये 2 व्हिडिओ दिलेले आहेत, कुंड्या कशा भरायच्या हे. तिथून सुरुवात करायची आणि सुरुवात करायची, परंतु म्हणजे बघायचं आणि सुरुवात करायची. आणि हा जो कोर्स असतो, या मोठ्या कोर्स मध्ये तुम्हाला सगळं डिटेल्स असतं. तर आता इथे तुम्हाला मोबाईल मध्ये काय असतं, इथे जो कर्सर दिसतो ना, इथे 3 रेषा असतात. त्याच्यामध्ये क्लिक केलं की हे सगळे निळ्या अक्षरातले मॉड्यूल येतात. हे बघा, हे मॉड्यूल आहे. आता मी इथे मॉड्यूल वर गेलो, आमचं लोकांनी जे जे काही डॉक्युमेंट केलं होतं किंवा आमचे व्हिडिओ बनवले होते पेपरवाल्यांनी, तर त्यांचं हे करतो. हे बघा, असं ते चालू होतं. आता साम मराठीमध्ये बातमी आली होती, साम मराठी, इथे येऊन ते क्लिक करायचं. इथे तुम्हाला त्याचा सगळा आवाज वगैरे यायला लागतो. तर हे एक मॉड्यूल आहे, तसं हे एक मॉड्यूल आहे. तर सुरुवातीचे 3 मॉड्यूल फक्त तुमचा एक ही गोष्ट तयार करण्यासाठी तयार केली की आपण काय काय करू शकतो. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये की मला तर माझं छोटंसंच गार्डन आहे, मग मला हे काय कामाचं आहे. तर तसं नाही, तुम्हाला त्याच्यातून काय आयडिया घेऊन आपल्या इथे इम्प्लिमेंट करू शकतात, हे तुम्हाला फ्लो बाय फ्लो सगळं वापरायचं, बघायचं. इथे आमचे वापरकर्त्यामध्ये काय आहे की आम्ही ज्यांच्याकडे आम्ही स्वतः सर्व्हिस आणि प्रोडक्ट सर्व्हिस देत होतो, पण ते आता बंद केलंय. कारण आपल्याला आम्ही ऑनलाईन मध्ये लोकांना शिकवणं जास्त महत्वाचं वाटलं, मागणी पण वाढत होती. मग आम्ही ही लोकांचे व्हिडिओ तयार करून घेत. मग हे टेरेस वरती, आता तुम्हाला एरोब्रिक्स बेड बोलत होतो, तो हा होता. तर याचं सगळं टेक्निकली तर नॉलेज तुम्हाला दिलं जातं, पण आम्ही ज्यांच्या घरी तयार केलेलं आहे तर त्यांचं ह्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हे कच्चं खात आहेत, हे स्वतः इंडस्ट्रियलिस्ट आहे, म्हणजे कंपनी यांची स्वतः. हा माझं मी आहे, आणि बघा असं बरेच जणांचं आम्ही दिलेलं आहे. तर हे निळ्या अक्षरातलं होतं. तर पहिलं डॅशबोर्ड, माध्यमांनी घेतलेली दखल, आमचे वापरकर्ते, त्याच्यानंतर इथे शॉर्ट कोर्स, म्हणजे जे 3 व्हिडिओ आधी, 2 व्हिडिओ होते ना आधी शॉर्ट कोर्स मध्ये, तेच इथे दिले. कारण बऱ्याच लोकांना, जुन्या लोकांना हे काही मिळालं नाही. नंतर आम्ही म्हणजे याच्यामध्येच टाकून देत होतो आधी आपल्या कोर्स मेंबरला, तर ते करत होतं. मग इथून सुरुवात येतं की आपल्याला का करायचं. हे मॉड्यूल येतात ऍक्च्युली, हे दर महिन्याला होतात. दर महिन्याला पहिल्या रविवारी होतो, पहिल्या मंगळवारी हिंदीमध्ये होतो, पण त्याच्यामध्ये अंतर असतं. म्हणजे समजा आता ऑगस्ट मध्ये जे मॉड्यूल होईल ते हिंदीमध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होईल, म्हणजे तुमची रिव्हिजन होऊन जाते. तर याच्यामध्ये सगळे मॉड्यूल दिलेत. हे बघा, 2023 चं मॉड्यूल दिलेलं आहे, पहिले जे मॉड्यूल झालं होतं, आणि 2024 चं पण मॉड्यूल मिळेल. पण याच्यामध्ये फरक असतो, प्रेझेंटेशन मध्ये फरक असतो, कारण 1 वर्षात बरंच नॉलेज आलेलं असतं त्याच्यामध्ये. तर हे सगळं तुम्हाला बघायचं, नोट डाऊन करून ठेवा, एक प्रॉपर वही तयार करायची, नोटबुक करायची, काय काय प्रश्न वाटतात ते सगळं तयार करायचं. आणि मग त्याच्या रिलेटेड काही गोष्टी आम्ही दिल्यात. मग दुसरं जे आहे की हे केमिकल फ्री कसं करता येईल. आता आपल्याला वाटतंय आपण करायचं, पण आता हे का करायचं हे जर पक्क झालं आपलं, तर तुम्ही लाईफ टाइम ही गोष्ट करत राहा. जर फक्त नाही मला उगूनच बघायचंय, मग तुम्ही 4 दिवस याल आणि निघून जाल, ते काही उपयोगाचं नाही. ते तुम्हालाही समाधान देणार नाही, मलाही देणार नाही, आणि असं बरंच होतं. म्हणून ते होऊ नये म्हणून ही गोष्ट केली. ही एक 3रं मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये कुंडी कशी भरायची हे सगळं दिलंय, काही झाडांविषयी दिलंय. हे बघा, हे सगळे इथे क्लिक केलं की इकडे व्हिडिओ येतो. आता फुलकोबीचा क्लिक केला, फुलकोबीचा आहे. भेंडीचा, तोंडलीचा वेलाचा आहे, इथं तोंडली येणार.
असं सगळं दिलेलं आहे. मग इथे सेटअप बद्दल दिलंय, इथे एरोब्रिक्स सेटअप बद्दल दिलंय बघा. एरोब्रिक्स म्हणजे आता जे तुम्हाला म्हणत होते, एरोब्रिक्स मध्ये कसा भाजीपाला लावायचा, कोटिंग कसं करायचं, हे तुम्हाला एकदा व्हिडिओ बघितला की मॅन्युअली म्हणजे कॉल वरती पण सांगितलं जाईल, कारण प्रत्येकाचं एक नीड वेगळी असते सगळे. तर हे तुम्हाला सांगितलं जातं याच्यामध्ये की कसं करायचं आहे, काय करायचं. हे बघा, लिक्विड कोणतं वापरायचं, किती पाणी टाकायचं, त्याचं कोटिंग कसं करायचं, हे सगळं प्रॅक्टिकल व्हिडिओ दिलेले आहे. हे बघा, बेड कसा भरायचा आहे सगळं, हे सगळं. आणि याच्यामध्ये 10% माती असते. तुम्हाला जी भीती आहे ना की आपलं टेरेस गळेल, तर आपण सुरुवात बॅग गार्डनिंग पासून करू. पण हा जो 4x5 बेड तयार होतो, याच्यामध्ये तुम्हाला वेल वर्गीय पपई वगैरे सुद्धा लावता येत. आणि हे प्रॉपर तुमच्या जागेनुसार तुम्हाला डिझाईन करून दिलं जातं. असं काही नाही की हे बघा आणि हे करा असं नसतं. अपेक्षा असते की तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघितल्यानंतर त्यातले काही मुद्दे जे आहेत किंवा मला जे वाटतात ते मी ऍड करतो आणि त्याच्यातून ते चालू होतं. आता कचरा व्यवस्थापन की विल्हेवाट म्हणजे याच्यामध्ये होम कंपोस्टिंग बद्दल दिलंय. हे बघा किती व्हिडिओ याच्यामध्ये. इथे बियाणं बद्दल आहे, बियाणांची निवड कशी करायची, कोणतं काय कसं करायचं, कसं लावायचं, याचे हे सगळे दिले. इथे खत निर्मिती, हे बघा खत निर्मितीचे हे 4-5 व्हिडिओ आहेत. कीड नियंत्रण, किडीमध्ये काय काय गोष्टी असतात. आता गुगल गाईचा त्रास वाढतोय, तर हा व्हिडिओ आमचा युट्यूबवर होता तेव्हा खूप लोक पाहत होते, पण आम्ही तो काढला आणि कोर्स मध्येच टाकला. हा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर दिसणारच नाही, बाकी व्हिडिओ दिसतील तुम्हाला, नोटिफिकेशन दिसेल. पाणी आहे, पाण्याबद्दल आम्ही शिकवतो. हे सगळे मॉड्यूल आहेत निळ्या अक्षरात, मोठे मोठे विषय. मग त्याच्यामध्ये छोटे छोटे, आता बघा पाण्याविषयी 2 मॉड्यूल झाले. एक 6 ऑगस्ट 23 ला झालंय, एक 7 जुलै 24 ला झालेलं. याच्या प्रत्येकाच्या गोष्टी मांडणी वेगवेगळी असते. मग बागेची देखभाल, बागकाम कसं करायचं, मग कुणाला व्यवसाय करायचा असेल, आता समजा तुम्ही ऍज अ प्रोफेसर म्हणून भविष्यात तुम्हाला वाटलं की मला पुढे जाऊन गार्डनिंग शिकवायचंय, क्लासेस घ्यायचे, तर त्याच्याबद्दल काय काय बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज असतात याच्याविषयी पण बोलतो आपण, जेणेकरून आपल्याला त्याच्यातून मार्ग मिळेल. असं सगळं. मग ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल आहे, शेतीबद्दल असेल, इथे पर्सनल कॉल आहेत. आमचं रेडिओवर झालं होतं ते त्याच्यामध्ये दिलं आहे. हे बघा, आता हे 2023 मध्ये जेवढे ऑनलाईन सेशन झाले मॉड्यूलच्या व्यतिरिक्त, मॉड्यूल मध्ये जातात आणि प्लॅन्स वगैरे असं ते याच्यात येतात. आता बघा कोणकोणतं झालं होतं, शेवंती झालं होतं, मग त्यांच्यानंतर लाल माठ झालं होतं. याच्यामध्ये सुरुवातीला Q&A सेशन आम्ही घेतले होते. जडे प्लांट असेल, लेमन बद्दल म्हणजे लिंबू बद्दल, असं सगळं. मग आता हे प्लांट जे असतात ते 24 ला आम्ही घेत नाही, कारण प्लांटची संख्या खूप आहे. मग 24 ला आम्ही काय केलं की हे बघा, मलबार स्पिनच आहे, मनी प्लांट आहे, कॉरिंडर आहे, असं डिटेल्स मध्ये आपण ते सगळं शिकवतो. एखादं जे हिंदीचं सेशन मराठीमध्ये झालं नाही ते हिंदीचं पण इकडे आणतो आपण. कन्सेप्च्युअल सेशन असतं की क्लाइंबिंग व्हेजिटेबल 10 आपण एकत्र केलं. आता मागच्या वेळेस जे सेशन झालं ते याच्यात आलं की कोणकोणते असे 10 प्लॅन्ट्स जे आपल्या घरी असलेच पाहिजे. मग ते आपण मराठी लोकांना डॅशबोर्ड वरती उपलब्ध करून देतो. तर असं सगळं आपण ते डॅशबोर्ड, याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर ईमेल दिला जातो. हे बघा ऑनलाईन सेशन, मग याच्यामध्ये तुम्हाला इथे ईमेल दिला जातो, पासवर्ड दिला जातो, तो तुम्ही मोठ्या टीव्हीवर पण बघू शकता. तर आता तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल फायनली, तर तुम्हाला गुगल फॉर्म पाठवला जातो. त्याच्यामध्ये आमच्याकडे एक नोंद होते. नाही, रजिस्ट्रेशन हे फक्त आता कॉल साठी झालं होतं. चालेल, काही हरकत नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल ना ह्या सगळ्या गोष्टी. तर कॉन्टॅक्ट मध्ये राहा माझ्या. जेवढं कॉन्टॅक्ट मध्ये राहणार तेवढं आपल्याला चांगलं शिकता येईल. त्याचा एक व्हिडिओ करून पाठवा ना मला, व्हॉट्सअपला पाठवा, म्हणजे कसं निवांतपणे तो बघता पण येईल, मी पण ऑब्झर्व करून तुम्हाला सांगतो. काय केलं, चालेल, छान वाटलं का? बरोबर. अच्छा, चालेल, ओके, हो. व्हॉट्सअप आता तुम्हाला सगळे डिटेल्स समजून सांगितलंय, काही अडचण नाही तशी. कधी वाटलं कॉल करायचा, फोन करायचा, सगळं करायचं. चालेल, बाय. ठीक आहे, थँक्यू.